नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बाळाचा जन्म हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो, पण त्याच वेळी तो अनेक नवीन जबाबदाऱ्या घेऊन येत असतो. विशेषतः पहिल्यांदाच आई झालेल्या महिलांसाठी प्रत्येक गोष्ट नवीन असते. बाळ का रडतंय, किती वेळाने दूध द्यायचं, कसं उचलायचं, किती झोपवायचं, अशा अनेक प्रश्नांनी मन भरलेलं असतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक नवीन आईसाठी खूप उपयुक्त आहे. सर्वात आधी बाळाला योग्य प्रकारे उचलणं खूप महत्त्वाचं आहे. नवजात बाळाची मान अजून मजबूत नसते, म्हणून बाळाला उचलताना काही काळजी घ्यावी लागते. एका हाताने मान आणि डोक्याला आधार द्या, दुसऱ्या हाताने कंबर आणि पाठ सांभाळा. बाळाला झटका लागू देऊ नका, पटकन वर खाली करू नका. बाळाला नेहमी आपल्या छातीजवळच धरावं, यामुळे बाळाला सुरक्षित वाटतं. बाळ रडत असेल तर घाबरू नका. अनेक नवीन आईंचा सर्वात मोठा प्रश्न, माझं बाळ खूपच रडते, सतत रडते. लक्षात ठेवा, रडणं हीच बाळाची भाषा असते. बाळ काही कारणामुळे रडू शकतं. भूक लागणे, ओला डायपर, झोप, गॅस, गरम किंवा थंडी, आईची जवळीक हवी असणं. रडायला लागलं म्हणजे लगेच औषध आणि घरगुती उपाय करू नका. थोडा वेळ शांत राहा. एक एक कारण तपासा. बाळाला वेळेवर दूध द्या. जन्मानंतरचे पहिले 6 महिने फक्त आईचं दूधच पुरेसं असतं. आईचं दूध म्हणजे बाळासाठी संपूर्ण अन्नच असतं. त्यात पोषण, रोगप्रतिकारक शक्ती, पाणी, आवश्यक जीवनसत्वे सगळं काही असतं. बाळ जेव्हा तोंड उघडतं, हात चोखतं, इकडे तिकडे मान फिरवतं, तेव्हा त्याला भूक लागलेली आहे असं समजायचं. रडायला लागेपर्यंत थांबू नका. बाळाला आईच्या छातीवर ठेवणं म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. याचे फायदे म्हणजे बाळ शांत होतं, शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, स्तनपानसुद्धा चांगलं होतं, आई आणि बाळाचं नातं अधिक मजबूत आणि घट्ट होतं. तर दररोज काही वेळ असं स्किन टू स्किन संपर्क ठेवा. बाळाची झोप. नवजात बाळ दिवसातून 14 ते 17 तास झोपू शकतो. ही अगदीच नॉर्मल गोष्ट आहे. झोपवताना पाठीवर झोपवा. उशी वापरू नका. जाड ब्लँकेटे टाळा. बाळाजवळ खेळणी ठेवू नका, यामुळे सुरक्षित झोप लागते. डायपर बदलताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तर डायपर वेळेवर बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओला डायपर जास्त वेळ राहिल्यास रॅशेस होऊ शकतात, त्वचेची जळजळ होऊ शकते आणि काही इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतात. प्रत्येक बदलानंतर त्वचा कोरडी करा. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने डायपर रॅश क्रीम देखील वापरू शकता. बाळाशी सतत बोला. अनेकांना वाटतं इतक्या लहान बाळाला काय कळतंय तेव्हा, पण हे चुकीचं आहे. बाळ जन्मापासूनच आवाज ओळखायला सुरू करतं. त्याच्याशी हसा, बोला, गाणी म्हणा, डोळ्यात डोळे घालून संवाद साधा. तर यामुळे काय होतं, मेंदूचा विकास होतो, भाषेचा विकास होतो, भावनिक विकास सुद्धा उत्तम होतो. की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक आईला फेस करावी लागते, ते म्हणजे लोकांचे सल्ले. प्रत्येक सल्ला ऐकू नका. नवीन आईला प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले देत असतं. कोणी म्हणेल मध चाटो, कोणी म्हणेल पाणी दे, कोणी म्हणेल रडू दे. पण प्रत्येक सल्ला योग्य असेलच असं नाही. बाळाच्या आरोग्याबाबत बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. इंटरनेटवरील प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. एक महत्त्वाची गोष्ट, आई निरोगी असेल तर बाळाची चांगली काळजी घेऊ शकते. म्हणून आईने पौष्टिक आहार घ्या, भरपूर सारं पाणी प्या, शक्य तितकी विश्रांती घ्या. मदत मागायला तर अजिबात संकोच करू नका. जर सतत खूप दुःख वाटत असेल, खूपच रडू येत असेल, बाळाशी जुळून घेणं कठीण होत असेल, तर हे पोस्टपार्टम डिप्रेशनचे लक्षण असू शकतात. अशा वेळी डॉक्टर किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नवीन आईने कोणत्या गोष्टी करू नयेत. चला शेवटी काही महत्त्वाच्या चुका पाहूयात. बाळाला हलवून शांत अजिबात करू नका. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं देऊ नका. रडणं कायम दुर्लक्षित करू नका. जबरदस्तीने दूध पाजू नका. बाळाला पोटावर झोपवणं टाळा. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आई होणं हा एक सुंदर पण शिकण्याचा प्रवास आहे. सुरुवातीला चुका होणं अगदी स्वाभाविक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं प्रेम, संयम आणि काळजी हीच तुमच्या बाळासाठी सर्वात मोठी भेट आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्थ पालकत्व विषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खाली कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही नवीन आई आहात का आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती अडचण येते.
धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.